तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा अधिपतीला सांगत असते की आज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी त्या घरी आलेल्या बायकांना वाटेल ते बोलले आणि सरगम मॅडमला सुद्धा घराबाहेर काढलं. मी असं करायला नको होतं. मात्र अधिपती तिचं बोलणं एवढं सिरियसली घेत नसतो. तो अक्षराची मस्करी करत असतो आणि त्यामुळे अक्षरा शांतपणे बसून राहते. तर अधिपती मुद्दाम तिला विचारत असतो की मास्तरीनबाई, पण तुम्हाला एवढं चिडायला नेमकं झालं तरी काय? आणि मग तो माईक म्हणून तिच्या समोर कंगवा घेऊन जातो आणि त्यामुळे अक्षराला हसू येतं. तर अधिपती तिला विचारत असतो की मास्तरीनबाई, नेमकं झाले तरी काय? तुम्हाला आमच्याशी काय बोलायचंय? आणि त्यावर अक्षरा म्हणते की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि त्यामुळे अधिपती म्हणतो की ठीक आहे, बोला. आणि मग तो पुन्हा माईक म्हणून कंगवा तिच्या समोर पकडतो. तर अक्षरा म्हणते की मला जग जाहीर करायचं नाहीये, तर तुमच्याशी प्रायव्हेटमध्ये बोलायचं आहे. आणि ते ऐकून अधिपतीला हसू येतं आणि मग तो विचारतो की काय बोलायचं आहे तुम्हाला? मात्र अक्षरा घाबरते आणि म्हणते की काही नाही, आपण नंतरच बोलूयात. आणि ती तेथून पळून जाते. आणि अक्षराची ही अवस्था बघून अधिपतीला मात्र खूप हसू येत असतं. तो मोठमोठ्याने हसत असतो आणि मग तो त्याच्या पॉकेटमध्ये असणारा अक्षराचा फोटो पाहतो आणि वेड्यासारखा नाचायलाच सुरुवात करतो. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई, हे आवडतंय मला. जेव्हा तुम्हाला मी पहिल्यांदा बघितलं होतं ना, तेव्हा मला जे झालं होतं तेच आजही होत आहे. आणि मग तो अक्षराचा फोटो खुर्चीवर ठेवत म्हणतो की जेव्हा मी तुमच्या प्रेमात पडलो तेव्हा मला असं वाटायचं की सरळ तुमच्या घरी यावं, तुम्हाला असं खुर्चीवर बसवावं, तुमच्या समोर गुलाबाचं फूल धरावं आणि तुम्हाला माझ्या मनातल्या गोष्टी सांगाव्यात. आणि आता तुम्हाला सुद्धा अगदी तसंच होत आहे. हे बघून मी खरंच खूप खुश झालोय. आणि मग तो अक्षराचा फोटो हातात घेऊनच डान्स करायला सुरुवात करतो आणि अक्षराच्या फोटोकडे बघत म्हणतो की मास्तरीनबाई, मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा बघितलं होतं ना, त्याच्या लाखपटीपेक्षा जास्त प्रेमात मी आज पडलोय. तर दुसरीकडे भुवनेश्वरी तिच्या खोलीत असते. तितक्यात चंची त्या ठिकाणी येते. ती भुवनेश्वरीला विचारते की मावशी, आता काय करायचं गं? त्यामुळे भुवनेश्वरी विचारते की कशाचं? तर चंची म्हणते की त्या अक्षताने सरगमला तर घराबाहेर काढलं, मग आता अधिपतींना गाणं कोण शिकवणार? तर भुवनेश्वरी म्हणते की त्याचा विचार केलाय आम्ही, आणि तू सतत आम्हाला काय करायचं कसं करायचं हे विचारत जाऊ नको. आणि ती चंचीला तेथून घालवून देते. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा तयार होत असते. अधिपती तिला विचारत असतो की मास्तरीनबाई, आज कुठे चाललाय तुम्ही? आणि त्यावर अक्षरा सांगते की आज इलेक्शन ड्युटी आहे ना. आणि ती अधिपतीला सुद्धा आठवण करून देते की मतदान करायला विसरू नका. मतदान या शब्दामध्ये जरी दान शब्द असला ना, तरी मतदान आपला हक्क आहे. आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो मास्तरीनबाई, मी मतदान नक्की करणार. आणि मग तो अक्षराला विचारतो की तुमचं काम झाल्यानंतर आपण कुठेतरी फिरायला जायचं का? कारण माझ्या असं डोक्यात होतं की कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जावं, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनातलं जे काही बोलायचं आहे ते सुद्धा बोलता येईल. आणि त्यावर अक्षरा लाजून खाली मान घालते. पण ती अधिपतीला सांगते की खरं तर मला आवडलं असतं, पण आज खरंच ड्युटी आहे, त्यामुळे मला जावं लागेल. आणि त्यावर अधिपती म्हणतो ठीक आहे, मी तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सोडतो. आणि मग ते दोघे घराबाहेर पडतात. दुसरीकडे चारुहास सर जेव्हा हॉलमध्ये येतात तेव्हा त्या ठिकाणी पेटी असते. ते त्या पेटीकडे बघतच राहतात. तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते आणि ती चारुहास सरांना टोमणा मारते की आता तुम्हाला फक्त या पेटीकडे बघतच बसावं लागणार आहे, कारण जी या पेटीमधून सूर काढायची तिला तर तुमच्या सुनबाईने हाकलून दिलं. आणि त्यावर चारुहास सर काहीच बोलत नाही. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आमच्याकडून छोटी चूक झाली तरी तुम्ही आम्हाला वाटेल ते बोलता. आता तुमच्या सुनबाईंनी एवढी मोठी चूक केली आहे, तुम्ही त्यांना काहीच बोलणार नाही का? जशी त्यांची बाजू घेऊन आमच्याशी भांडता, तशी आता त्यांची चूक झाली म्हटल्यावर त्यांनासुद्धा 4 शब्द सुनवायचे ना. मात्र तरीही चारुहास काही बोलत नाही. तर भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपतींना गाणं शिकायचं होतं, म्हणून आम्ही कोल्हापुरातल्या सगळ्यात चांगलं गाणं शिकवणाऱ्या शिक्षिकेला बोलावलं. मात्र तुमच्या सुनबाईने तिला एकदा नाही तर 2दा हाताला धरून या घरातून बाहेर हाकलून दिलं. त्यामुळे आता आम्हाला काही सांगू नका आणि आमच्यावर एक उपकार करा की आता अधिपतींचं गाणं सुटलं म्हणून आम्हाला दोष देऊ नका, कारण आमच्या परीने आम्ही सगळं काही केलं होतं. आता आम्हाला या सगळ्यात पडायचं नाही आहे, आम्हाला माफ करा. आणि ती तेथून निघून जाते. दुसरीकडे अक्षरा शाळेतील एका मॅडमसोबत नाश्ता करण्यासाठी बाहेर आलेली असते आणि तितक्यात तिचं लक्ष समोरून येणाऱ्या एका कपलकडे जातं.
ती त्या दोघांकडे बघतच राहते आणि मग त्यानंतर ते दोघेजण तिच्याच जवळच्या टेबलवर येऊन बसतात. तो नवरा त्याच्या बायकोला प्रेमाने नाश्ता भरवत असतो आणि हे सगळं बघून अक्षरा खूप खुश होते आणि ती अधिपतीच्या आठवणींमध्येच हरवून जाते. तितक्यात त्या दुसऱ्या मॅडम त्या ठिकाणी येतात. त्या अक्षराला विचारतात की काय गं, काय झालं? त्यावर अक्षरा म्हणते की बघा ना, त्या नवरा बायकोमध्ये किती प्रेम आहे. आणि त्यावर त्या मॅडम म्हणतात की अगदी खरं आहे. आणि मग अक्षरा त्यांच्यासोबत प्रेम, लग्न, संसाराचा गाडा, रथाची 2 चाकं या सगळ्याबद्दलच बोलायला सुरुवात करते. आणि ते सगळं काही ऐकून मॅडम तिला विचारतात की अक्षरा, तुला नेमकं झालंय काय? हा नेमका कोणता क्लास सुरू केलाय तू? अधिपती सरकारांसोबत तुझं भांडण झाले की प्रेम जरा उतू चाललंय? आणि ते ऐकून अक्षरा लाजून खाली मान घालते. तर त्या मॅडम हसतच म्हणतात की प्रेम जरा जास्तच उतू चाललंय असं वाटतंय. आणि मग त्या अक्षराला सांगतात की तू तुझ्या मनातील भावना अधिपती सरकारांना सांग, त्यांना आय लव्ह यू म्हण. मात्र अक्षरा म्हणते की असं कसं डिरेक्टली बोलायचं? आणि त्यावर त्या मॅडम म्हणतात की अगं त्यात काय होतंय, मग मी तर माझ्या नवऱ्याला रोज बोलते. आणि मग त्या त्यांची लव्ह स्टोरी अक्षराला सांगतात. त्यामुळे अक्षरा तर खुशच होते. तर त्या मॅडम अक्षराला म्हणत असतात की जर तुला डिरेक्टली काही बोलायचं नसेल ना, तर तू अधिपती सरकारांना हिंट दे, म्हणजे त्यांना सगळं काही समजेल. आणि त्यावर अक्षरासुद्धा लाजून हो म्हणते. तर दुसरीकडे अधिपती आणि ओंकार एका कामासाठी चाललेले असतात. तितक्यात अधिपतीला अक्षराचा फोन येतो. अक्षरा त्याला म्हणते की माझं काम उरकलं होतं, जर तुमचंही काम पूर्ण झालं असेल तर आपण एकत्रच घरी जायचं का? आणि त्यावर अधिपती म्हणतो ठीक आहे, माझी 1-2 कामं बाकी आहेत, ती पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येतो. तर अक्षरा म्हणत असते की मी असा विचार करत होते की आपण दोघेजण रंकाळ्यावर फिरायला जाऊ. आणि ते ऐकून अधिपतीचा आनंद तर गगनात मावेनासाच होतो. तो म्हणतो की मास्तरीनबाई ठीक आहे, आम्ही लगेच येतो. आणि त्यामुळे अक्षरासुद्धा खुश होते. तर ओंकार हसतच गाडीमधून खाली उतरतो आणि मग अधिपती लगेच रंकाळ्यावर जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे ती सरगम भुवनेश्वरीला कॉल करते. ती भुवनेश्वरीला विचारत असते की आम्ही पुन्हा अधिपतींचा क्लास घ्यायला कधीपासून सुरुवात करू? मात्र भुवनेश्वरी तिला सांगते की जर एवढी घाई आधी दाखवली असती तर आमच्या सुनबाईंनी तुम्हाला घराबाहेर काढलं नसतं. पण आता जरा तुम्ही थंड घ्या, उगाच घाई करू नका. तर सरगम म्हणते की मॅडम, माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण अधिपतींचा क्लास माझ्याच घरी घेतला तर? आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की तुम्हाला काही वेड लागलंय का? हे असं कसं शक्य होईल? आणि अधिपती काही आमच्या सुनबाईंना याबद्दल सांगणार नाहीत का? उगाच काहीतरी बोलू नका आणि आम्हाला असा सतत कॉल करू नका. आम्ही काहीतरी ठरवलंय आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही तुम्हाला ते सांगू. आणि मग ती फोन ठेवून देते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.